आजच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री माननीय नामदार श्री जयकुमार गोरे साहेब यांचं आत्ताच मंचावर आगमन झालेलं आहे। त्यांच्या समेत विविध विभागातील अधिकारी देखील उपस्थित आहेत। राष्ट्रीय सलामी देंगे, राष्ट्रीय सैल्यूट सलामी। संचलनाचे परेड कमांडर परीक्षाविधीन पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण भापोसे श्रीमती अंजना कृष्णा VS या आता परेड संचलनाकरिता उपस्थित सर्व पथकांची ओळख करून देण्यासाठी त्यांचे समवेत परेड कमांडर देखील उपस्थित आहेत। या धवल रथाचे सारथ्य करत आहेत पोलीस शिपाई दल महिलांचं पथक। दुसऱ्या क्रमांकाचं पथक आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 सोलापूर आणि त्याच्या पाठीमागे आहे महाराष्ट्र सुरक्षा बलाचं पथक। तिसऱ्या क्रमांकावर पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर पुरुषांचं पथक, त्याच्या पाठीमागे 9th NCC बटालियन मुलांचे पथक। चौथ्या क्रमांकावर पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर महिलांचं पथक, त्याच्या पाठीमागे NCC 38 बटालियन मुले व मुलींचं पथक। मध्यभागी वाद्यवृंद पथक सोलापूर शहर आणि ग्रामीण। हे लोकांसाठी चालवलेले असे राष्ट्र आहे आणि मग आपण सर्व या राष्ट्राचे घटक आहोत, सदस्य आहोत। या प्रसंगी कवयित्री शांता शेळक्यांच्या कवितेच्या ओळी आठवतात। प्रियतमा आमची भारत माता आम्ही सारी त्याची मुले, प्रियतमा आमची भारत माता आम्ही त्या सारी त्याची मुले, रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले, प्रियतमा आमची भारत माता वंदन आम्ही तिला करू, या मातेची मुले लाडकी सदा। आपण या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार तंबाखू मुक्तीची शपथ व स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाची प्रतिज्ञा तसेच बीडी सिगारेट ई सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे, म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे। माझे कार्यालय घेणार आहोत। आता प्रतिज्ञेस सुरुवात होईल। मी आज स्पर्श जनजागृती अभियान व कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त शपथ घेतो की कुष्ठरोगाचे संशयित लक्षण असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेन। भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन आज संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत असताना यानिमित्त उपस्थित असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि पत्रकार बांधवांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला। आपण 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकारली। ती 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणली। याच दिवशी भारतीय राज्यघटना अंमलात आणण्याचा मुख्य उद्देश म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर अधिवेशनात प्रथमच संपूर्ण स्वराज्याची मागणी केली होती। भारतीय लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली राज्यघटना ज्या समितीने तयार केली त्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते आणि संविधान निर्मितीमध्ये त्यांचं बहुमोल असं योगदान आपल्या या देशाला लाभलेलं आहे।
नव्यानं स्वातंत्र्य मिळालेल्या आपल्या भारत देशाने 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाचा शुभारंभ केला होता. त्यामुळे आपण सर्व भारतीय नागरिक हा दिवस देशभरामध्ये अत्यंत उत्साहाने साजरा करत असतो. माझ्या महाराष्ट्र राज्यातील महिला मुलींना पुरेशा सोयी उपलब्ध करून रोजगार निर्मितीसाठी चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे व महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करून त्यांच्या सशक्तीकरणात चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस 28 जून 2024 रोजी मान्यता दिली. यामध्ये पात्र महिला लाभार्थ्यांचा तिच्या स्वतःच्या आधार लिंकने केलेल्या बँक खात्यावर दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. आणि आपल्या सगळ्यांना अभिमान आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये 11,20,000 अर्ज प्राप्त झाले आणि त्या अर्जापैकी जवळजवळ 10,55,000 अर्ज मंजूर झाले आणि त्या महिलांना लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपयाचा लाभ या निमित्तानं सरकारच्या माध्यमातून मिळताना आपण सगळेजण अनुभवतो. राज्यातील मुलींना सक्षमीकरणासाठी 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी शासनाने लेक लाडकी योजना चालू केली. या योजनेचे लाभार्थी बालकेस 1,01,000 रुपयांचा लाभ टप्प्याटप्प्याने देण्यात येतो. सोलापूर जिल्ह्यात आज रोजी लेक लाडकी योजनेअंतर्गत 6,144 लाभार्थी बालिकांना लाभाच्या पहिल्या टप्प्याची रक्कम प्रति बालिका 5,000 रुपयाप्रमाणे 3,07,20,000 लाभार्थी बालिका व मातेच्या संयुक्त खात्यावर सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात आलेली आहे. सोलापूर जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे. या जिल्ह्याचे पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर पर्यटन पूरक उद्योग वाढवून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती या जिल्ह्यामध्ये शक्य आहे. त्याचाच भाग म्हणून राज्य सरकारने सोलापूर जिल्ह्याच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी एकूण 282 कोटीचा निधी मंजूर केला आणि या अंतर्गत महत्त्वाकांक्षी असा उजनी जल पर्यटन 190 कोटीचा, कृषी पर्यटन 19 कोटीचा आणि विनयार्ड पर्यटन 48 कोटीचा, धार्मिक पर्यटन 25 कोटीचा निधी मंजूर करून या कामांना सुरुवात करण्याचा शासनाने निर्णय घेतला आणि त्यातून या जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला खूप मोठं प्रोत्साहन मिळेल आणि अनेक जिल्ह्यातील युवकांच्या हाताला त्यातून कामही मिळेल. आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक प्रत्येक वर्षी येतात आणि या भाविकांना दर्शन घेत असताना रांगेमध्ये तासनतास उभं राहायला लागतं आणि उभं राहत असताना त्या सगळ्या भाविकांना त्रास होऊ नये का त्या भाविकांची व्यवस्थित दर्शन व्हावं म्हणून दर्शन मंडप व दर्शन रांग याकरता 129 कोटी रुपयाचा आराखडा शासनाने मंजूर केला आणि ही कामे लवकरात लवकर सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. पंढरपूर देवस्थान मंदिर समितीसाठी 73 कोटी 85 लाखाचा आराखडा मंजूर करण्यात आला असून या अंतर्गत 55 कोटी 46 लाखाच्या रकमेचं 3 कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे आणि उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे पंढरपूरच्या देवस्थान आपल्या सगळ्या महाराष्ट्राची आणि देशाची प्रचंड श्रद्धा असलेले आपलं विठुरायाची नगरी आणि या नगरीमध्ये आलेल्या भाविकांना किंवा आलेल्या पर्यटकांच्या सोयीसुविधाच्या काळजी घेण्याचा निर्णय सरकार घेत असताना मला आपल्याला सांगायला आनंद होतो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पंढरपूर देवस्थानच्या विकासाचा एक आराखडा की जो आराखडा काशीच्या आणि उज्जैनच्या धर्तीवर या देवस्थानचा आराखडा करण्याचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि एक देशामध्ये ज्या पद्धतीनं पंढरीच्या नगरीमध्ये येत असलेल्या लोकांची प्रचंड श्रद्धा त्याच्यावर आहे त्याच पद्धतीने या देवस्थानचा एक खूप चांगला असा आराखडा तयार करून या देवस्थानला
विकसित करण्याचं काम महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्र्यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला कार्यान्वित होताना दिसेल अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. या शहराचं आपल्या सगळ्यांचं वैभव असलेलं या शहराचं विमानतळ 2024 साली देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन झालं, लोकार्पण झालं आणि सोलापूर जिल्हा विमान वाहतुकीने जोडला गेल्यामुळे उद्योग व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. त्यामुळे राज्य शासन व विमान प्राधिकरण सोलापूर विमानतळ येथून विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातील ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी शासन स्तरावर युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहेत आणि या सोलापूर शहरातून तातडीने विमानसेवा कशी चालू होईल या संदर्भातलं नियोजन येणाऱ्या कालखंडामध्ये करण्याचा शासनाचा मानस आहे. मुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हापासून तातडीनं 100 दिवसांचा उद्दिष्टपूर्तीचा कार्यक्रम या महाराष्ट्रातल्या सर्व विभागांना दिला. त्याच अनुषंगाने आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व विभागांनी आपली वेबसाईट अद्ययावत करणे, कार्यालय परिसर व कार्यालयाची स्वच्छता करणे, ईज ऑफ लिव्हिंग, कार्यालयात अभ्यागतासाठी आलेल्या जनतेसाठी सोयीसुविधा, त्यांचं वेटिंग शेड, पाण्यापासून या सगळ्या सुविधा देण्यासाठी या ऑफिसमध्ये ज्या शक्य आहे त्या सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार चालू आहे. अधिकाऱ्यांना आठवड्यातून 2 दिवस फील्डवर व्हिजिटवर जाणे आणि जो 7 सूत्री कार्यक्रम दिलेला आहे त्याची अंमलबजावणी करणे आणि प्रशासन योग्य पद्धतीनं नियोजन करून चालवण्याच्या सूचना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून या सगळ्याच यंत्रणांना दिलेल्या आहेत. ग्रामीण भागातील ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत आपल्या सगळ्यांना सांगण्यास मला आनंद होतो की आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या महत्वाकांक्षी अशा संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, मोदी आवास योजना, अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, यशवंतराव चव्हाण घरकुल योजना, अटल बांधकाम कामगार घरकुल योजना या सगळ्या योजना राबवल्या जात आहेत. आणि आपल्या सगळ्यांना सांगण्यासाठी पुन्हा एकदा आनंद होतो की केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रयत्नातून महाराष्ट्राला कधी नव्हे एवढं 20 लाख घरांचं उद्दिष्ट यावर्षी मिळालेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारनं 100 दिवसामध्ये या 20 लाख घरांना मंजुरी देण्याचं उद्दिष्ट ठेवून पहिला हप्ता 100 दिवसाच्या आत त्या घरकुलाच्या लाभार्थीपर्यंत पोहोचावा अशा पद्धतीचा संकल्प या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून केलेला आहे. आणि त्याच अनुषंगानं आपल्या 100 दिवसातल्या मुख्यमंत्री महोदयांचा जो महत्वाकांक्षी सूचना काम करण्याच्या सूचना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रशासनाला दिलेल्या आहेत त्या सूचनाची काटेकोर अंमलबजावणी सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासनाकडून होत असताना आपण सगळेजण पाहतो. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण आर्थिक वर्षामध्ये 702 कोटीचा निधी मंजूर आहे आणि शासनाकडून आतापर्यंत 280 कोटीचा निधी प्राप्त झालेला आहे. 260 कोटीच्या निधीचे वितरण झालेले आहे. कृषी संलग्न सेवा, पाटबंधारे, पूर नियंत्रण, ऊर्जा विकास, सामाजिक सेवा यासाठी 505 कोटीचा निधी असून उद्योग, खाण, परिवहन, आर्थिक सेवा, सामान्य सेवा यासाठी 104 कोटीचा निधी, नाविन्यपूर्ण योजनासाठी 31 कोटीचा निधी असून आकांक्षित तालुका कार्यक्रमासाठी 10 कोटीचा निधी मंजूर असून पंढरपूरच्या पालखी तळाचा विशेष विकास व्हावा, सुधारणा व्हावी म्हणून 70 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. यातून जिल्ह्यातील सर्वांगीण विकासाची कामे मार्गी लागतील. केंद्र व राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत मुलींच्या जीवनाची हमी देण्यासाठी बेटी बचाव बेटी पढाओ ही योजना राबवण्यात येते. या योजनेला दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी 10 वर्ष पूर्ण होत आहे. महिला व बाल विकास विभागाच्या वतीने जिल्ह्यातील 22 जानेवारी 2025 ते 8 मार्च 2025 या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत आणि या माध्यमातून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करावे
आणि नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन या प्रबंधनामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आवाहन या निमित्तानं मी करतो. जलयुक्त शिवार योजना ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची सगळ्यात महत्वाकांक्षी योजना आहे आणि त्या योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यातील 165 गावांची निवड करण्यात आलेली आहे. या सर्व गावामध्ये विविध यंत्रणा करून जलसंधारणाची कामे प्रस्तावित करून ही कामे गावे जलयुक्त केली जाणार आहेत. या गावातील 3572 कामासाठी 95 कोटी 14 लाखाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि राज्य शासनाकडून 8 कोटी 50 लाखाचा निधी प्राप्त झालेला आहे. तर या अभियानाअंतर्गत मार्च 2025 अखेर 9 कोटी 96 लाखाची रकमेची 111 कामे पूर्ण केली जाणार आहेत. गाळमुक्त धरण व जलयुक्त शिवार ही योजनेअंतर्गत 2023 ते 24 व 2024 ते 25 मध्ये साधारण 125 जलसाठ्यामधून 87 कोटी 35 लाख घनमीटर इतका गाळ काढून 2,500 हेक्टर शेतकऱ्यांच्या शेतावर टाकण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे. गाळ काढल्यामुळे साधारण 873.50 कोटी लिटर इतका पाणीसाठा वाढलेला आहे. शेतात टाकलेल्या गाळाने व सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये या योजनेनं भरघोस उत्पन्न वाढ झालेली आपल्या सगळ्यांच्या निदर्शनात येताना दिसत आहे. ॲग्रिस्टिक हे कृषी क्षेत्रातील कृषीविषयक माहिती व डिजिटल सेवा वापरून शासनाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्थापन केलेला डिजिटल फाउंडेशन आहे. या ॲग्रिस्टॅक योजनेमध्ये शेतकऱ्यांचा गट नंबर सहित पिकांच्या माहितीचा संच तयार करण्यात येणार आहे. तसेच PM किसान योजनेचा किसान क्रेडिट कार्ड व कृषीविषयक कर्ज पुरवठा, पीक विमा, नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत वाटप, कृषीविषयक धोरण व सबसिडी आधारित योजनांसाठी ही मदत होणार आहे. तर माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपण या योजनेमध्ये सहभागी होऊन उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवावा व प्रमाण लवकरात लवकर तयार करून घ्यावा. यासाठी गावातील गाव कामगार तलाठी असतील, कृषी सहाय्यक असतील, नागरी सुविधा केंद्र यांच्याशी शेतकरी बांधवांनी संपर्क साधावा अशा पद्धतीचं आवाहन या निमित्तानं मी करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांनी मराठा समाजातील उद्योजकांना मदत करण्याच्या हेतूने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली आणि त्या महामंडळाच्या माध्यमातून जवळजवळ 1.5 लाख मराठा उद्योजकांना उभं करण्याचं आणि त्यांच्या व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज देण्याचं काम या महामंडळाच्या माध्यमातून झालेलं आपण सगळेजण अनुभवतो. जवळजवळ जिल्ह्यामध्ये पण 11,900 लाभार्थींनी याचा लाभ घेतलेला आहे. हे महामंडळ मराठा तरुणांना उद्योग व्यवसायासाठी मार्गदर्शन करून स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी मदत करत असतं व त्यावेळी व्याज परतावा हे शासन या निमित्तानं या महामंडळाच्या माध्यमातून देत असतं. हे या निमित्तानं मला सांगताना मला आनंद होतो. उजनी प्रकल्पाच्या पाण्याचे सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, शेतकरी, नागरिक यांच्या सहकार्यातून अत्यंत सूक्ष्म असे नियोजन करण्यात येते. जलसंपदा विभागामार्फत 4 जानेवारीपासून आवर्तन सोडले होते, तर पुढील आवर्तन 1 मार्च व 1 एप्रिल रोजी सोडण्यात येणार आहेत. अशी आवर्तने 3 आवर्तने सिंचनासाठी देण्याचं नियोजन करण्यात आलेले आहे. सर्व शेतकरी नागरिक यांना माझी विनंती आहे की पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याची बचत करावी आणि पाण्याच्या बाबतीत आपण सगळ्यांनी जागरूक राहावं अशा पद्धतीचं आवाहन या निमित्तानं मी करतो. प्रधानमंत्री सूर्यघर योजना ही भारत सरकारने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून देशातील 1 कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिट वीज मोफत तयार करण्याचं उद्दिष्ट या योजनेअंतर्गत ठेवण्यात आलेले आहे. आणि या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 8,228 अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि त्यातील 8,179 अर्जांना मंजुरी देण्यात आलेली आहे. तर 5,811 कामे जवळपास सुरू झालेली आहेत आणि 2,500 घरावर सौर पॅनल बसवण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सहभागी होऊन आपल्या घरावर सौर पॅनल बसवावे
असे आवाहन या प्रसंगी शासनाच्या वतीने मी करतो. केंद्र सरकारची स्वामित्व योजना ही सगळ्यात महत्वाकांक्षी योजना असल्याचं आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास येत आहे. या योजनेच्या अंतर्गत 18 जानेवारी 2025 रोजी संपूर्ण देशातील 246 जिल्ह्यामध्ये 58 लाख लाभार्थी यांना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते आभासी पद्धतीने सनद वाटप कार्यक्रम झाला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील 39 गावामध्ये 4859 स्वामित्व सनद वाटप झाले असून या माध्यमातून नागरिकांना मालकी हक्क प्रदान होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक वर्षापासून स्वतःचं घर स्वतःची प्रॉपर्टी असताना अनेक लोकांना स्वतःच्या प्रॉपर्टीची मालकी मिळाली नव्हती. किंबहुना वर्षानुवर्ष या प्रॉपर्टीत आता जुन्या झाल्या असताना नवीन घर बांधणी किंवा नवीन बांधकाम करत असताना या अनेक प्रॉपर्टीवर बँकांचं कर्ज घेता येत नव्हतं. अशा सगळ्या प्रॉपर्टीच्या मालकी या निमित्तानं जनतेला मिळणार आहे आणि या सगळ्या प्रॉपर्टीवर कर्ज बँकांना कुठलंही अडथळा न आणता बँकाचं कर्ज या प्रॉपर्टीवर मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ या शहरातील आणि गावखेड्यातील सगळ्याच ग्रामस्थ बांधवांना आणि जनतेला या निमित्तानं होणार आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे जिल्ह्यातील एकूण लाभार्थींची संख्या जवळजवळ 40,12,000 इतकी आहे. आज रोजी 10,51,000 लाभार्थ्याचे ई कार्ड तयार करण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत 1356 उपचाराकरता प्रतिवर्षी प्रति कुटुंब 5 लाख रुपये पर्यंतचे वैद्यकीय संरक्षण देण्यात येते. तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 1.5 लाखापर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत केले जातात. जिल्ह्यातील आयुष्यमान भारत महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी 94 रुग्णालय नोंदणीकृत आहेत. तर या जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी गोल्डन कार्ड काढून घ्यावे असे आवाहन या निमित्ताने मी करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजनेचा अंतर्गत अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील इयत्ता 11वी 12वी तसेच इयत्ता 12वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयातील प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवली जाते. जिल्ह्यातील सन 2023-2024 या वार्षिक वर्षात 664 विद्यार्थ्यांना 3,64,00,000 थेट त्यांच्या बँक खात्यावर निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर योजना सन 2024 या शैक्षणिक वर्षापासून या योजना ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहेत. सोलापूर बांधकाम मंडळाच्या कार्यक्षेत्रात देखभाल व दुरुस्तीसाठी राज्यमार्ग जिल्हा प्रमुख मार्ग असे जवळजवळ 5,810 किलोमीटर लांबीचे रस्ते या जिल्ह्यामध्ये आहेत. मागील 5 वर्षात हायब्रिड अम्युनिटी प्रकल्प अंतर्गत 334 किलोमीटर लांबीची कामे रस्त्यासाठी 1,000 कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आलेला असून यातील बहुतांश कामे आता पूर्ण झालेली आहेत. तसेच विधी व न्याय महसूल व वन विभाग गृह विभाग उच्च तंत्र शिक्षण सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय शिक्षण या विभागाच्या एकूण 34 इमारतींच्या कामासाठी 200 कोटींचा निधी मंजूर असून त्यातील 18 कामे पूर्ण झालेली आहेत. 11 कामे लवकरच पूर्ण होतील आणि ही सगळी कार्यालय जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेमध्ये 5,03,000 लाभार्थ्यांना दरमहा 2,517 मेट्रिक टन गहू व तांदूळ वाटप केले जाते. तर अंत्योदय योजना अंतर्गत 6,073 कार्डधारकांना 212 मेट्रिक टन दरमहा गहू तांदूळ वाटप केले जाते. या प्रकारे शासनाच्या वतीने विविध कार्डधारकांना दरमहा अन्नधान्य पुरवठा करून गोरगरीब व गरजू लाभार्थ्यांना दिलासा दिला जातो. आदरणीय मोदीजींच्या महत्वाकांक्षी कल्पनेतून या देशातला कुठलाही नागरिक उपाशी झोपला नाही पाहिजे, अन्नधान्याचा तुटवडा नाही राहिला पाहिजे, म्हणून ही योजना सातत्याने पुढच्या 5 वर्षामध्ये चालवण्याचा संकल्प केंद्र सरकार आणि आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून होताना आपण पाहतो. केंद्र सरकार व राज्य शासन अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. पंतप्रधानांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमाची सोलापूर जिल्ह्यात सर्व शासकीय विभागामार्फत अत्यंत प्रभावीपणे व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अंमलबजावणी करण्यात येत आहे.
शासन अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आपला सोलापूर जिल्हा उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रामध्ये चौफेर प्रगती करत आहे. ही आनंदाची बाब असून या जिल्ह्यातील सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही आणि मी या प्रसंगी मी देतो. देशाची, राज्याची, आपल्या जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करूया. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय सोलापूर शहर. पहिला पथक जो माननीय पालकमंत्र्यांना मानवंदना देतो तो SRPFचं राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 10चं पथक. या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक अशोक मोहिते. 6 मार्च 1948च्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. अतिशय सुंदर असं संचलन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिवसरात्र पावणे. वार नाही तलवार आहे, ती शमशेराची धार आहे. स्त्री म्हणजे आबला नाही, तर ती एक भगदत्त अंगार आहे. याच राणी झांबरे व सोबत आहेत सहाय्यक प्लाटून कमांडर, महिला पोलीस उपनिरीक्षक नशीबुल शेख. सकल हूँ साकार हूँ, शक्ति का अवतार हूँ. प्लाटून कमांडर, महिला पोलीस उपनिरीक्षक नागाबाई गंफले व सोबत आहेत सहाय्यक प्लाटून कमांडर, महिला पोलीस उपनिरीक्षक सुरेखा चोख कर्तव्य बजावतात. या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक महेश बोडके. त्यानंतरचं पथक अत्यंत सुंदर असं संचलन करत आपल्या समोर येत आहे. ही कारवाई करते, परिणामी होणारा धोका कमी होतो. या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री प्रकाश बनसोडे. यानंतरचं पथक गायकवाड. दुर्गा, लक्ष्मी, चंडी, सरस्वती अशी विविध स्त्री शक्तींची रूपे दर्शवित आपल्या देशासाठी आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या आमच्या सोलापूर प्लाटून कमांडर फलटण नाईक सुनीता नाईकवाडी. यानंतरचं पथक जे सन्माननीय पालकमंत्र्यांना मानवंदना देणार आहे. महाराष्ट्र सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली होती. या पथकाचे नेतृत्व करीत आहेत सुरक्षा रक्षक श्री गुरुनाथ गोडनवरू, सहाय्यक कमांडर आहेत सुरक्षा पर्यवेक्षक श्री हर्षद कोळी. यानंतरचं पथक नाईक NCC बटालियन मुलांचे व मुलींचे पथक विद्यार्थ्यांसाठी आहे. या पथकाचे नेतृत्व करीत आहे सिनियर अंडर ऑफिसर कुमारी कविता कटके आणि सहाय्यक कमांडर सिनियर अंडर ऑफिसर निश्चल खोबन. पथक याचं पुढचं पथक आहे यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. या पथकाचे नेतृत्व करीत आहेत सहाय्यक कमांडर ज्युनियर अंडर ऑफिसर कुमारी पूर्वा लिगाडे. दुनिया का मुझे डर नहीं, मैं झांसी की राणी हूँ असे मनामध्ये ठाम निर्धार करून देशभक्तीची गाठ करण्याशी बांध कमांडर कुमारी श्रवणी गडगी व सोबत आहे सहाय्यक प्लाटून कमांडर कुमारी अमृता परकी पंडला. आणि या पथकात एक शाळा. पथकाचे नेतृत्व करीत आहेत कुमार साहिल राठोड आणि सहाय्यक कमांडर आहेत कुमार यश. या पुढचं पथक देखील जय जवान जय किसान वाईट राष्ट्र सेनेसाठी सज्ज होणार आहे. असे हे सैनिकी स्कूलचं पथक. यानंतरचं पथक, या पथकाचे नेतृत्व करीत आहेत कुमार प्रेम निराधार आणि सहाय्यक कमांडर आहेत प्रणाल जाधव. पथकाचे नेतृत्व करीत आहेत मधुकर महाराज. याचबरोबर या वाहनाच्या पाठोपाठ वज्रवाहन याही वाहनाचं आगमन होत असून याचा वापर करून या म्हणजेच पांगवणे. त्याचबरोबर या वाहनाच्या पाठोपाठ फॉरेन्सिक सायन्स जेनुरन याची माहिती म्हणजेच घडलेल्या ठिकाणी तात्काळ जाऊन वैज्ञानिक पद्धतीने पुरावे एकत्रित करणे. स्थळे या ठिकाणी आणि विविध VIP दौऱ्याच्या वेळी ही घातपात विरोधी तपासणी या वाहनाच्या मार्फत केली जाते. त्यानंतर नक्षलवादावर अतिरेकी हल्ल्याच्या वेळी वाहनातील जवान चोखपणे उत्तर देऊ शकतात. यानंतरचं वाहन आहे महाराष्ट्र शासन आपत्ती विमानतळी जाण्याची वाहनाचं कौशल्य आहे. यानंतरचं वाहन वरुण वाहन जे आपल्या आता सन्मान्य पालकमंत्र्यांना मान्यता देणार आहे. कोकणमधून गर्दीचे व तंगीच्या ठिकाणी असंख्य लोकांना अटक करण्याकरिता पाण्याचा मार्ग आहे. यानंतरचं वाहन आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये 108च्या माध्यमातून 108ची टीम कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन सेवेसाठी तत्पर आहे. अनेक रुग्णांचे जीव याच्या माध्यमातून वाचलेला आहे. यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे चित्ररथाचं महत्व या चित्ररथाच्या माध्यमातून प्रादेशिक परिवहन कार्यालय आपल्याला देत आहे. कडे आज या संचलनामध्ये सहभागी आहेत. या आत्ताच आपला हा शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम